गुरुदेव चतुर्थ अध्याय दृष्टांत जागृती। श्री गणेशाय नमः। प्रथम वंदुनी श्री लंबोदरासी लड्डू मोदक घेऊनी प्रसाद पूर्वी तसे जनासी कृपादृष्टी पाहुनी ज्ञान देतसे लवलाही ऐसा हा गुणीचा गुणवंत देव गजाननो करावे कृपा आम्हा दीन जनावरी ऐसे स्तवनी गणासी मग वंदावे वाचा सरस्वतीसी वाचेशी द्यावी सिद्धी बोल बोलण्यासी कृपा करावी आम्हावरी ऐसे स्तवन करुणी मातेसी लिखाणासी करीतसे प्रारंभ एके समय बैसलो असता एकांतस्थली गुरु शिष्य संवादे चर्चा करती एकमेकाशी चर्चे चर्चे माझी विषयाची होता निष्पत्ती पडले विषय भ्रांती विषयाचे न होय निरसन म्हणून पुसते झाले गुरुसी आज आपण बैसलो एकांतस्थली आमच्या मनी प्रश्न राहिला घर करुणी याचे निरसन करावे मायबापे आम्हासी दिले पाहिजे आपणची ज्ञान भुकेले बाळ रडते देखती माय तवरी करोनी स्तनपान शांत करवीत तैशापरी आमचे प्रश्नासे समजावून घेऊन करावे शांत तव गुरु बोलती बालके आपण आहातचे आमुची तुम्हासी देणे ज्ञान हेच आमुचे ते कर्तव्य कर्तव्यासी ओळखून जाऊ देतो ज्ञान भुकेलियास घातलिया भोजन तयाचा आत्मा होतसे शांत देतसे आशीर्वाद ऐसे परी तुम्हासी ज्ञान घेण्याचे असे आवडी भूक तयेसी तृप्त करणे असे आमचे कर्तव्य मनासी संकोचन करता विचारे आपल्या प्रश्नासी तव बोलती शिष्यजन या नारायणपुराशी लोक येती बहुत बहुत ठिकाणाहून ख्याती असे अपरंपारिक ऐसे या स्थळाचे महिमा वाढण्यासी असे कोणते कारण परिसरासहित आम्हाशी वर्तवावे हेच आमचे मनीची असे भूक बालकासी तृप्त हेची प्रार्थना करीतसे चरणी तव गुरु बोलती आपण विचारला प्रश्नाचे गहन परी आपणाशी समजावून सांगण्याचे उचित येण्याची कारणिक जनासी होणार असे सुख म्हणून आपणाशी सांगत असे तन मन ध्यान लावून एकचित्त बैसोनी श्रुत करावे एकचित्त होऊन तव अतिहर्षित होऊन शिष्यगणे मनाची करुणी एकाग्रता ऐकावयाशी बैसले सावधान होऊनी इथपर्यंत घेऊ समजून पहिल्यांदा सर्व गणरायाला सरस्वती मातेला सर्वांना वंदन करून पुढच्या लिखाणाला सद्गुरूंनी सुरुवात केली सांगण्याला की निवांत बसलेला असताना गुरु शिष्य संवादामध्ये एकमेकाशी चर्चा चालू होती आणि त्या चर्चेमध्ये एकमेकाची जी काही चर्चा आहे त्यातून मग प्रश्न निर्माण जो झाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळावं असं सर्व शिष्यांनी प्रार्थना केल्यावर तुम्हीच आमचे मायबाप आहात भुकेले जे बाळ आहे ते रडतंय ते आई बघते आणि त्याला स्तनपान करून शांत आई करते त्या पद्धतीने तुम्ही आमचा जो प्रश्न आहे तो समजून आम्हाला त्याचं उत्तर द्यावं आम्हाला समजून सांगावं त्यावेळेला सद्गुरूही सुद्धा म्हणजे बाळ सुद्धा त्या पद्धतीने पोचलं त्या पद्धतीने गेलं त्या ठिकाणी की मग मात्र आई सुद्धा त्याच पद्धतीने जवळ घेते तसंच सद्गुरू सुद्धा म्हणतायत की भुकेले बाळ रडती नाही का हे बालके आपणच आहातच आमची तुम्ही आमची बाळ आहातच आमचं कर्तव्य आहे तुम्हाला समजून सांगणं कर्तव्याला जो ओळखून ज्ञान देतो भुकेलेला जो भोजन घालतो आणि त्याचा तेव्हाच आत्मा शांत होतो तशाच पद्धतीनं तुमच्या मनामध्ये जी भूक आवड उत्पन्न झाली कशाची भूक आहे ज्ञानाची भूक ही जी ज्ञानाची भूक लागलेली आहे त्याला तृप्त करणं हे आमचं कर्तव्य आहे मनाची संकोच न करता जो प्रश्न असेल तो तुम्ही विचारावा असं सर्व शिष्यांना सद्गुरू म्हणाले त्यावेळेला शिष्यजन म्हणायला लागले की या ठिकाणी खूप ठिकाणाहून आपल्या नारायणपूरला लोक येत आहेत बहुत ठिकाणाहून खूप ख्याती पण वाढायला लागली हे सर्व मोठं चाललंय पण ह्या स्थानाचं वाढण्याचं मूळ कारण काय आहे मूळ कारण काय परिसरासहित आम्हाला सांगावं ह्या स्थानाचं मूळ मर्म काय याचं परिसरासहित आम्हाला सांगावं हे सांगितल्यावर ही आमची जी भूक आहे ती तुम्ही आम्हाला द्यावी ही बालकाला तृप्त करून द्यावं अशा पद्धतीने म्हणल्यावर गुरु म्हणायला लागले की तुम्ही जो प्रश्न विचारला तो अति गहन आहे पण तरी सुद्धा गहन असला तरी तुम्हाला समजून सांगणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते समजून सांगतोय त्याशिवाय तुम्हाला आणि जनाला म्हणजे सर्वांना जनलोकांना समाधान होणार नाही सुख लाभणार नाही म्हणून तन मन ध्यान लावून
आनंदाने हे श्रवण करावं असं सद्गुरू म्हणायला लागलेत आपल्याला. आता आपण पुढे बघू सद्गुरू काय म्हणतात. तेव्हा गुरु बोलती, ऐका परमेश्वर कृपे करून आम्हासी जन्मासी घातले नारायणपूर ग्रामकुलात, याचे असे काय कारण आम्हासी माहीत नसेची. पुढे वर्तता काही काल परिस्थितीने केले आकांड तांडव, पदरी आणले दारिद्र्य दुःख आले पदरात, तेनेच कारणे चेतना होय निर्माण. मानव देहाने कर्तृत्वासी घेतले समजावून, देह असे नाशिवंत आकाराशी आल्या होणार असे नाश. परिया जन्माशी आल्यावरती असे याचे कर्तव्य काय, ऐशा परिपूर्ण देहाशी वर्तवावे कैशा रीती. ऐसे शोध शोधिता मानव देहाशी घेतले समजावून, मानवाचा देह जनाचे कल्याणाकारणिकासे ऐसे घेतले समजावून. ऐसा विचार करून आपण आपल्या कर्तव्यासी असावे दक्ष, ऐसी झाली असे जागृती मानव कल्याणार्थ आरंभिले. जैसी स्थिती असेल तैशाच रीतीत राहून, जैसा येईल परोपकार करता तैसाच करीत राहावा. ऐसे चित्ती ठसूनी जनसेवा आरंभिली, ऐसे करीत करीत जनसेवेशी कर्तृत्वासी बजावित असता. दत्तप्रभूंनी केली कृपा तयांचा सहवास लाभला खचिता. आपण जो करतो परोपकार तो परोपकार करतेची आपणासी भेटती. तैसे रीती दत्तप्रभू हा महासागर भेटला आम्हासी, याचे आधारे जनासी देतसे आनंद. तयाची सेवा करुणी जन होती सुखी समृद्धी हर्षभरित. यात आम्ही नसे कोण आमचे सेवा एवढेच असे कार्य, परी कृपा असे दत्त भगवंताची. त्याचे आधारे करुणी ज्ञान झाले श्रुत, जनासी करावया शांत. तयाचे कृपा आशीर्वादे जे कळले आम्हास, तेच श्रुत करीत असे तुम्हासी. वदविता बोलविता धनी असे तोची, आम्ही एक बाहुले असे निशिदी. स्वयंपाक करणारापेक्षा खाणारा असे भाग्यवान, तैसे शिष्यजन हो आपण आहात परम भाग्यवान. येण्याची कारणे विचारल्या प्रश्नासी करीतसे श्रुत. नारायणपूर क्षेत्रासंबंधी लिहित असता महती, ब्रह्मा विष्णू महेश तिन्हीचे अवतार एक म्हणजेचे असे दत्तराव. लिहिता महतीसी शिव विष्णू आणि ब्रह्मा यासी आधार देऊनी करावे कैसे एकत्रित. याचे भ्रांती माझी बुडालो असो निश्चित. सद्गुरू पुढे विश्लेषण सांगायला लागले आपल्या नारायणपूरचा महिमा सांगताना, की परमेश्वर कृपे करून आम्हाला नारायणपूरच्या ग्रामकुलामध्ये जन्माला घातलं, पण हे याचं नेमकं कारण काय हे आम्हालाच कळलं नाही म्हणतात. पुढं काही काळ गेला, परिस्थितीनं सर्व आकांड तांडव केलं, दारिद्र्य पदरी आलं. आकांड तांडव झाला, पदरी दारिद्र्य आणलं, पण त्या दारिद्र्यातूनच चेतना निर्माण झाली. म्हणजे दारिद्र्यामुळे दुःख आलं पदरामध्ये आणि त्यामुळे चेतना निर्माण झाली. बघा तुम्ही आम्ही दुःख आलं की रडतो, पण संतांचं गणितच वेगळं नाही का. बरे झाले देवा निघाले दिवाळे, त्याशिवाय कल्याण होत नाही. म्हणून हे दुःख पदरात आल्यामुळे चेतना निर्माण झाली आणि त्या चेतना निर्माण झालेल्या अवस्थेमध्ये मानव देह आणि त्याचं कर्तृत्व आणि कर्तव्य याला समजावून घेतलं म्हणतात. की समजून घेताना काय घेतलं, शोध घेतला याच्याबद्दल सुद्धा. हा मानव देह म्हणजे नेमकं काय, ह्या देहाचं नेमकं कर्तव्य काय याचा शोध घेत असताना सद्गुरू म्हणतायत की हा जो मानवाचा देह आहे हा जनाच्या कल्याणासाठी आहे, हे गुढ समजून घेतलं. लोकांसाठी आहे, जो लोकांच्या कल्याणासाठी आहे हे गुढ समजून घेतलं. आणि मग हा विचार करत असताना कर्तव्याला असावं दक्ष. आता गुढ कळलं, गुढ काय आहे, जन लोकांचं कल्याण करणं हे गुढ आहे. मग हे गुढ कळत असताना मग आता पुढं काय झालं, कर्तव्याला दक्ष राहिले, पूर्णपणे कर्तव्याला दक्ष राहिले अखंड. आणि ती जागृती जी झाली की आपला देह खर्ची घालावा मानव कल्याणार्थ, आपला सर्व देह मानवाच्या कल्याणासाठी खर्ची घालावा असं त्यांनी ठरवलं. आणि मग परोपकार जसा ज्या पद्धतीने करता येईल, परोपकार जसा ज्या पद्धतीने करता येईल तो क्षण त्यांनी सोडला नाही आणि आजही सोडत नाहीत. ज्या ज्या क्षणाला परोपकार म्हणून करता येईल, आपण आपलं गणित वेगळं आहे, बरोबर आहे का नाही, आणि त्यांचं गणित वेगळं आहे. अखंडपणे परोपकार करणं चालू आहे आणि हीच अशी चित्ती ठसवून घेतलं आणि जनसेवा आरंभली. असं जनसेवा करीत असता जी काय मधल्या काल पहिल्या अध्यायांमधला विषय आला त्या पद्धतीने दत्तप्रभूंनी जागृती दिली आणि जागृती देऊन त्यांचा सहवास लाभला. आणि तो सहवास लाभल्यावरती त्याच्याबद्दलचं दत्तप्रभूंची साक्ष
ह्या श्लोकातून येते बघा. ह्या श्लोकातून दत्तप्रभूंची साक्ष येते की आपण जो करतो परोपकार, आपण जो करतो परोपकार, तव परोपकार करतेची आपणाशी भेटीती. तैसे रीती दत्तप्रभू हा महासागर भेटला आम्हाशी असं म्हणतात. दत्तप्रभू हा महासागर भेटला म्हणजे इथं पण गंमत आहे ना. जनसेवा आरंभली, अण्णांनी त्या दत्तमूर्ती स्थापन केली, त्या ठिकाणी केली ना. असं आहे का हो की अण्णा त्या ठिकाणी आतमध्ये मंदिरात रोज आता जाऊन बसतायत आणि त्या दत्त महाराजांना आंघोळ घालत त्यांचे पाय दाबत हात दाबत बसतायत? हे गूढ लक्षात घ्यायचंय. ते निमित्त आहे, ते काय निमित्त आहे आणि निमित्त तिथं त्या पद्धतीने झालंय. पण सद्गुरूंनी जनसेवा, कारण आलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये दत्त महाराज आहेत आणि हे सद्गुरूंनी समजून घेतलं. आपल्याला दरवेळी अण्णा म्हणतात की अरे आलेला प्रत्येक जण दत्त महाराज आहे असं समजून तुम्ही त्याची सेवा करा, तरच तुम्हाला खरं फळ मिळणार आहे, तरच तुम्हाला खरं फळ मिळणार आहे. आणि हे सद्गुरू सांगतात, याचा अर्थ त्यांनी केलेला आहे आणि करतायत म्हणून सांगण्याचा अधिकार आहे. तुम्हा आम्हाला अधिकार नाही एवढं म्हणण्याचा, आपण हे करत नाहीये. खरा अधिकार आहे म्हणून अधिकारवाणी आहे की दत्तप्रभू हा महासागर भेटला म्हणतात. आता महासागर आहे का नाही हे सांगायला पाहिजे का? आपल्याकडे दर गुरुवार, दर पौर्णिमा, गुरुपौर्णिमा, दत्त जयंती खरोखर महासागर असतो. एवढी लोक असतात की मर्यादा नाही. आणि एवढा मोठा महासागर भेटला म्हणतायत. येणारा प्रत्येक जण म्हणजे साक्षात दत्त महाराज आहे. ही जर गुढ कळलं तरच आपल्याला खरं सेवेचं मर्म कळणार आहे. असा बोध मला वाटतंय की सद्गुरूंना यातून आपल्याला करायचा आहे. आमचं सेवा एवढं कार्य म्हणतायत, पुन्हा लीनता आली आणि पुन्हा समर्पित भावना आली. त्याच्या आधारे सगळं ज्ञान कळलंय म्हणतात. कृपा त्या दत्त महाराजांची आहे आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने जे कळलंय ते तुम्हाला सगळं सांगतोय. वदविता बोलविता धनी कोण आहे? तोच आहे. आणि साधा श्लोक वाटणारा श्लोक म्हणले, आम्ही बाहुलय म्हणतायत, स्वयंपाक करणारापेक्षा खाणारा असे भाग्यवान. तैसेच रीती तुम्ही असा, तुम्ही सगळं म्हणजे आपण सर्वजण भाग्यवान होत असं अण्णा म्हणतायत. किती सहजता आहे हो. स्वयंपाक करणारापेक्षा खाणारा असे भाग्यवान. आता स्वयंपाक आणि जेवण या वेळेला आपल्याला अध्यात्म आपल्या डोक्यात कुठं येतो, येईल का? पण बघा त्या प्रत्येक गोष्टीत अण्णा केवळ आणि केवळ अध्यात्म आणि तो परमात्मा शोधतायत. बघा काय स्वयंपाक करणारापेक्षा खाणारा. आता बघा ना, सकाळपासून कुणीतरी तिकडे राबलंय, पण सहजपणे तुम्ही आम्ही गेलो आणि 10-15 मिनिटात जेवून मोकळे झालो, म्हणजे खाणारा भाग्यवान ठरला का नाही? त्याच पद्धतीनं या ठिकाणी स्वयंपाक करणारे इथं आहेत. हे सर्व मांडून ठेवला, हा स्वयंपाकाचा भाग या ठिकाणी सर्व मांडून ठेवलंय. तुम्हा आम्हासारखा येणारा प्रत्येक जण खरा भाग्यवान आहे असं सद्गुरू म्हणतात. लक्षात घ्या. म्हणून नारायणपूर क्षेत्रासंबंधी ज्या वेळेला महती लिहायला लागले म्हणते की बाबा हे ब्रह्मा विष्णू आणि कोण आहे? महेश. त्या तिन्हींचा अवतार म्हणजे दत्त महाराज आहेत. मग हे करत असताना ह्या भ्रांती माझी मी बुडालो की यांना एकत्रित कसं या ठिकाणी आणावं म्हणण्यापेक्षा हे या ठिकाणी कसे असतील, कारण आणावं म्हणणं योग्य नाही. इथं कसे असतील ह्या विचारामध्ये, ह्या भ्रांतीमध्ये अखंडपणे अण्णा बुडाले. आता पुढे काय झालं ते बघू. याच्या माहिती कारणिक चिंता लागली मनासी, श्रुत करावे कैसे रीती, पश्चाताप होय मनी, दुर्वासाशी लिहिले नारायणाशी देखिले, परिस्वांग चंद्रे न वर्तवे, यासीच बोलती ब्रह्म, मनी पडला विचार, वर्तवावे यासी कैसे रीती, न सुचे काही मनाशी. तव दुसरे दिनी वार असे सोमवार, तिथी असे त्रयोदशी, मार्गशीर्ष मासे या दिवशी, कृष्णकले 21 डिसेंबर 1992 या दिनी, सोपानदेव समाधी 16 याची दिनी, उद्विग्नता होती मनासी. कैशा रीती कळेनासे झाले होते मनी, मन झाले होते चंचल, कैशा रीती करावे चंद्रासी श्रुत, ब्रह्म याची कोण कळेना. पश्चाताप पाहुनी झोपलो रविवारी रात्री साताऱ्यात, सोमवार या दिवशी पहाटे स्वप्ना माझी येऊन, सोपान काकाने करोनी जागृत, बोलते झाले आम्हास खंत, मी सांगतो तयाचा करावा शोध, म्हणजे तुझ्या प्रश्नाचे सर्व मिळेल उत्तर. नाम सांगितले नामदेव गाथा, सोपानदेव समाधी सोहळ्याचे अभंगात, असे सर्व पूर्वपीठिका. मनासी झाला हर्षानंद, घेतले सोपान ब्रह्माचे दर्शन,
जाहले गुप्त तयाचे वेळेस परत निद्रा आली नाही चित्तासी चेतना झाली जागृती नामदेव गाथ्यासी आणून शोध करीत असे महतीचा तयामध्ये सोपानदेव समाधी सोहळ्याची अभंगात वर्तविले असे कैशापरी महात्म्य व परिसरातील माहिती तेच या आपणाशी श्रुत करीत असे ब्रह्मा विष्णू महेश तयाचाचे अवतार असती निवृत्ती ज्ञानदेव सोपान तव निवृत्ती असती त्र्यंबकेश्वरी ज्ञानदेव असती आळंदीशी तैशेची सोपान आहेत सासवडी. मनामध्ये सारखा विचार पडला की ब्रह्मा विष्णू महेश याचा अवतार दत्त महाराज आहेत, मग यांना एकत्र या ठिकाणी कसं आणावं. विचार ज्या वेळेला आला मनामध्ये दुर्वासाशी लिहिले, म्हणजे दुर्वास सापडले इथं. दुर्वास या ठिकाणी मिळाले, सूर्य पर्वत दुर्वासाचा डोंगर हे दुर्वासाचं स्थान मिळालं. नारायण म्हणजे साक्षात विष्णू नारायण मिळाले, म्हणजे या ठिकाणी आपला जो पुरंदर इंद्रनीळ पर्वत तो जे असे साक्षात नारायण काय तोच नारायण ते मिळालं. आणि मग स्वाअंगे चंद्र न वर्तवे, म्हणजे इथं गुढ दोन गोष्टीचं कळालं म्हणाले. कोण कळालं? नारायण विष्णू कळाले, त्यानंतर दुर्वास कळाले, पण चंद्र म्हणजे शंकर म्हणजे सोम हे कुठे जवळ हे कळत नव्हतं. आणि त्यावेळेला तोच विचार सारखा मनामध्ये यायला लागला. आणि एक दिवस रविवारी रात्री साताऱ्यामध्ये असताना 21 डिसेंबर 1992 साताऱ्यामध्ये होते. आणि त्यावेळेला रात्री झोपलेले असताना पहाटे स्वप्नामध्ये सोपान काका आले आणि सोपान काकांनी जागृती करून दिली की मनी का करतो खंत, मनी का करतो खंत, मी सांगतो तयाचा करावा विचार. नाम सांगितले नामदेव गाथा. काय सांगितलं? नाम सांगितले नामदेव गाथा. सोपानदेव समाधी सोहळ्याचे अभंगात असे सर्व पूर्व पीठिका. हे सगळं पहाटे स्वप्नामध्ये काय सांगितलं सोपान काकांनी अण्णांना? नामदेव गाथा नाव सांगितलं. आणि सोपानदेव समाधी सोहळ्याच्या अभंगात सर्व पूर्व पीठिका आहे असं पूर्ण जागृती करून दिली. आणि सर्व प्रश्नाचं जे तुमच्या उत्तर आहे ते मिळेल असं सोपान काका म्हणाले. आणि त्यावेळेला चेतना जागृती झाली. निद्रा पुन्हा आलीच नाही. जाग आल्यानंतर पुन्हा झोपलेच नाहीत अजिबात. आणि पुन्हा उठल्यानंतर म्हणजे जो नामदेव गाथा आहे ते शोधून आणणं एवढाच फक्त ध्यास सुरू झाला. आणि मग त्यावेळेला सोपानदेव समाधी सोहळ्याचा जो अभंग त्यावेळेला कशा पद्धतीने लिहिलं हा पुढे विश्लेषण येईल. महात्म्य आणि परिसरातील माहिती आहे. त्याआधी मग सोपानदेव समाधी सोहळा आहे जवळ आहे, मग याचं गुढ पण कळलं पाहिजे. यासाठी थोडंसं समजून घेऊ की निवृत्ती ज्ञानदेव सोपान, निवृत्ती ज्ञानदेव सोपान. मग निवृत्ती कुठे आहे? त्र्यंबकेश्वरला आहेत. ज्ञानदेव कुठे आहेत? आळंदीला आहेत. आणि सोपान काका कुठे आहेत? सासवडला आहेत. मग आता ह्यातलं गुढ लक्षात यायला पाहिजे आपल्याला काय की निवृत्ती ज्ञानदेव सोपान झाला हा विषय. आता ब्रह्मा विष्णू महेश हे गणित चाललंय ना सगळं, म्हणून ह्या गणिताशी त्याचा संबंध कसा येतो हे थोडंसं बघितलं पाहिजे आपल्याला. एक म्हणजे त्यांच्या ज्ञानदेवांच्या जन्माच्या तिथे आपण जाऊन पोहोचू म्हणजे पुढे जाईल विषय. की एक माऊली पिंपळाच्या झाडाला अखंड रोज 1008 प्रदक्षिणा घालण्याचा क्रम त्या माऊलींनी चालू ठेवला. अखंड 1008 प्रदक्षिणा पिंपळाला घालणं हे अखंड चालू आहे. ते चालू झालं. ती माऊली तिथं आपली बिचारी त्या ठिकाणी 1008 प्रदक्षिणा रोज घालती नित्य नियमाने. बराच काळ लोटला या गोष्टीला, बराच काळ लोटला. आणि त्यानंतर एक दिवस नेमके एक तपस्वी त्या ठिकाणी येऊन पोचले. आणि पोचल्यानंतर बसले त्या ठिकाणी त्या पारावरती. ती आपली माऊली त्या पिंपळाला प्रदक्षिणा घालतीये. आणि प्रदक्षिणा घालून झाल्या योग्य दिसलं व्यक्तिमत्व. आणि त्यावेळेला पटकन ती पाया पडाली माऊली आणि त्यांना म्हणाली घरी या जेवायला. त्यांनी फार काय विचार केला नाही, शांत राहिले. ती माऊली घरी गेली. घरी गेल्यावर वडिलांना सांगितलं की असं असं कोणीतरी थोर आलेले दिसत आहेत, तुम्ही त्यांना बोलवा. बोलवा म्हणल्यावर गेले वडील. वडील त्या ठिकाणी गेले. त्यांना आदरात तिथे त्यांचं केलं. या म्हणाले, आमंत्रण दिलं त्यांना आणि आले. घरी आले, जेवण वगैरे सगळं झालं. सगळं झाल्यानंतर पुन्हा ही जी माऊली ही पाया पडायला आली. हातामध्ये हिरव्या बांगड्या आहेत, गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे, सर्व आहे.
पाया पडली आणि अशा वेळेला सुवासिनी एक जेव्हा पाया पडती त्यावेळेला स्वाभाविकपणे जो आशीर्वाद येतो तोच आशीर्वाद त्यांच्या मुखातून आला आणि म्हणाले पुत्रवती भव. असं म्हणल्याबरोबर त्या मुलीचे वडील, त्या स्त्रीचे वडील पटकन म्हणाले की तुम्ही पुत्रवती भव म्हणताय, पण नवरा 12 वर्ष झाले निघून गेलाय, नवरा 12 वर्ष झाले निघून गेलाय, आता कसं करायचं? ते म्हणाले माझा आशीर्वाद खोटा ठरणार नाही. मग त्यांनी त्यांच्याकडून माहिती काढून घेतली की नेमकं काय आहे. ती माहिती काढून घेतल्यावर त्यांच्या लक्षात आलं की असा कुणीतरी आपल्याकडे 12 वर्षापूर्वी आलेला आहे आणि तेच असू शकतात असा सगळा संदर्भ कळल्यावर तिथं गेले स्वतःच्या ठिकाणी मठाला आणि त्या ठिकाणी सगळं त्या व्यक्तीशी त्यांच्याशी सगळं समजून घेतलं आणि मग त्यांना सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी घरी जावा आणि संसार करा, प्रपंच करा, तुम्ही बाकी काळजी करू नका, हा माझा आदेश समजा. आणि ते आले आणि त्या ठिकाणी पुन्हा नंतर घरी आल्यानंतर मग पुन्हा पिंपळाच्या ठिकाणीच बसलेत. पुन्हा घरी आले, सासऱ्यांनी ओळखलं बरोबर की हा आपला कोण आहे, जावई आहे. असं म्हणल्यावर ओळखलं. ती माऊली सुद्धा आनंदी झाली, पाया पडली आणि त्यानंतर मग पुन्हा त्यांचा प्रपंच सुरू झाला. त्याला दोष खूप लागले, काय त्यांना दोष खूप लागले. त्यानंतर मुलं झाली, तिथं क्रम थोडा उलटा लागला. पहिला लागला कोण, म्हणजे आपण नॉर्मली म्हणताना कसं म्हणतो ब्रह्मा विष्णू महेश. इथं मात्र काय झालं, महेश पहिले आले. महेश म्हणजे निवृत्तीनाथ, महेश म्हणजे निवृत्तीनाथ, ते पहिला नंबर त्यांनी लावला. त्यानंतर दुसरा विष्णू साक्षात ज्ञानोबा माऊली आणि त्यानंतर तिसरे सोपान काका आणि मुक्ताबाई म्हणजे आदिमाया आदिशक्ती मुक्ताबाई. अशा पद्धतीने ते जन्म झाला. तो बाकीचा इतिहास आपल्याला नको, संदर्भ लक्षात यावा. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, ब्रह्मा विष्णू महेशाचा कसा संदर्भ आहे हे कळावं. मग सोपान काका म्हणजे कोण, ब्रह्मदेव. आता पुढे जाऊ. मग तया काळी समाधी घेणार होते सोपानदेव. तया समयी नामदेवाने प्रश्न विचारला पांडुरंगाशी, प्रभू अनंता दयागणा सोपानाशी समाधी स्थल कोण्या कारणे निवडले येत, या जागेशी असे महती काय, याचे स्पष्टीकरण करावे आम्हासी. तया समय स्वमुखे बोलत असे, वर्तवीत असे स्वमुखी माहिती, लिहिल्या अभंगाचे करीत असे स्पष्टीकरण, ते घ्यावे नीट समजावून. सोपान बैसणार होते समाधीच, तया अगोदरीचा असे हा दृष्टांत. आज अशी होती वर्षे 850. तया समाधी सोहळ्याच्या समयी भक्तगण देवगण येती सोहळ्याशी, पांडुरंग आले तया समयी. सोपानदेव चरणधरी तयांचे, सर्व सरिता आल्या तया समयी. भागीरथी गंगा माता यमुना सरस्वती उभयता, करे माझी झाल्या एकत्रित. इंद्रचंद्र 33 कोटी देवगण, नवनाथ सिद्ध सौंगणी, भक्तजन आधिक सर्व आले तयास्थानी. वेद येऊनी करती सुधी देवांगना, तया ऐशा समयी निवृत्तीनाथे सांगितले सोपानाशी. दर्शन घ्यावे सर्वजनाचे, पुष्पकारूढ होनी देवगण देव. पांडुरंग देव सदैव आले तेथ, अनेक देवदेवतांची माझी. सोपान देवाचे बालमूर्ती, दर्शन घेतसे सर्वाचे. दर्शन घेऊनी बैसला पांडुरंगा समीप, तव स्वये पांडुरंगे बोलले गडुराशी संभोगुण. इंद्रनीळ पर्वताचे ठिकाणी वाट पाहे जावयाशी सप्तपाताळी. तया ठिकाणी फणीवरधर शेषशाही नारायणासे, तयासी जावोनी सांगावे. सोपान बैसत असे समाधीस, ऐशा कारणावरून नारायणेश्वर महादेव असे प्रख्यात. मंदिर असे पुरातन, याचे मुख असे पश्चिमेशी. शेष नारायणापाशी जाण्याशी असे रस्ता येथून, म्हणूनच याची म्हणती नारायणेश्वर. पूर्वेकडे करुणी तोंड जाता, जात असे पाताळात, म्हणून नारायणेश्वर मंदिराचे मुख असे पश्चिमेस. खुलासा लक्षात घेऊ की त्यावेळेला नामदेव म्हणजे सोपान काका समाधी घेणार होते त्यावेळेचा हा प्रसंग आहे. नामदेवाने प्रश्न विचारला पांडुरंगाला की हे प्रभू अनंता दयाघना, सोपानाला हे नेमकं स्थळ कुठल्या कारणाने निवडलं, या जागेची नेमकी महती काय आहे याचं स्पष्टीकरण आम्हाला करावं. आणि त्यावेळेला स्वमुखे पांडुरंग स्वतः, कोण, पांडुरंग स्वतः, लक्षात घ्या, पांडुरंग स्वतः सांगायला लागले की या ठिकाणची नेमकी महती काय आहे हे स्वतः सांगायला लागले पांडुरंग स्वमुखे. की लिहिल्या जे अभंग लिहिलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण पुढं. सोपान काका समाधी घेणार होते त्याच्या वेळेचा हा दृष्टांत आहे. समाधी सोहळ्याच्या वेळेला भक्तगण देवगण
सगळेजण आले, पांडुरंग स्वतः आले, सोपानदेव सगळ्यांचे चरण धरायला लागले, सर्व सरिता आल्या म्हणजे नद्या आल्या, सर्व भागीरथी, गंगा माता, यमुना, सरस्वती या सर्व करेमध्ये एकत्र झाल्या. इंद्रचंद्र 33 कोटी देवगण हे सर्व आले, नवनाथ सिद्ध सौंगडी भक्त आदिक सर्वही आले आणि वेद स्वतः येऊन स्तुती करायला लागले, देवांगना पुष्पांचा वर्षाव करायला लागल्या. आणि अशा पद्धतीने अवस्था झाली तयार, वातावरण तयार झालं सगळं. आणि निवृत्तीनाथांनी सोपानाला सांगितलं की सगळ्यांचं तुम्ही दर्शन घ्यावं. दर्शन घ्यावं म्हणले. पुष्पकारूढ देव पांडुरंग आले, सोपान देवाशी बालमूर्ती आहे, सगळ्यांचं दर्शन घेत राहिले आणि दर्शन घेऊन पांडुरंगाच्या जवळ बसलेत. त्यावेळेला पांडुरंग स्वतः गरुडाला सांगायला लागलेत. आता हा पहिला टप्पा आहे, म्हणजे ही चर्चा वेगवेगळी आहे. पहिलं कुणाला सांगायला लागलेत? गरुडाला सांगायला लागलेत की गरुडाला सांगतात काय बघा, इंद्रनीळ पर्वताचे ठिकाणी वाट पाहे जावयाशी सप्त पाताळी, तया ठिकाणी फणीवर धर शेषशाही नारायण असे. लक्षात घ्या, शेषशाही नारायण असे, तयासी जावणी सांगावे सोपान बैसतसे समाधीच. कुणाला सांगतायत पांडुरंग? गरुडाला निरोप द्यायला सांगतायत, बरोबर ना? निरोप द्यायला सांगतायत की हा जो काय इंद्रनीळ पर्वत आहे आपल्या जवळ, म्हणजे आता कुठं होते? सगळे बसलेले कुठं होते? सासवडला होते. आणि त्यावेळेला गरुडाला काय सांगायला लागलेत? इंद्रनीळ पर्वत जो आहे त्या इंद्रनीळ पर्वताच्या ठिकाणी सप्तपाताळी जायला जी जागा आहे, ज्या ठिकाणी, तिथं फणीवर धर शेषशाही नारायण आहे. आणि त्या नारायणाला जाऊन सांगावं की सोपान समाधीला बसतो आहे. इंद्रनीळ पर्वत कुठे आता आपल्या? हे कोण सांगतंय सगळं? पांडुरंग सांगतायत. लक्षात घ्या, माझ्या मनाचं सांगत नाही. अण्णा सुद्धा हा दाखला पूर्ण त्यात आलेला सगळं आपल्या पुढे मांडतायत. अर्थ लक्षात घ्या की यावरून त्याला नारायणेश्वर महादेव म्हणून प्रख्यात आहे म्हणलंय. हे मंदिर पुरातन आहे. कसं मंदिर आहे? पुरातन मंदिर आहे. आणि याचं मुख पश्चिमेला आहे. हे पण गूढ आहे बरं का. आपल्या गावामध्ये सगळ्यांच्या, आपण सगळेजण वेगवेगळ्या गावातून इथं आलेलो आहे, सगळ्यांच्या गावामध्ये शंकराचं मंदिर आहे का? आहे ना? त्या मंदिराचं तोंड कुठल्या दिशेला आहे? पूर्वेला आहे, बरोबर ना? फक्त या नारायणेश्वराचं मंदिराचं तोंड कुठे आहे? पश्चिमेला आहे. त्याचं गूढ सांगितलंय की याचे मुख असे पश्चिमेशी. त्याचं कारण का? शेष नारायणापाशी जाण्याशी रस्ता असे येथून, म्हणजे पूर्वेच्या बाजूनी रस्ता खाली गेलेला आहे. लक्षात घ्या, पूर्वेकडे करून तोंड जात असे पाताळात. या नारायणेश्वराच्या मंदिरात पायरीपाशी जो रस्ता आहे त्या ठिकाणी खाली गेलेला आहे. शेष नारायणापाशी जायला तो रस्ता आहे. म्हणून मंदिराचं मुख कुठे? पश्चिमेला आहे. म्हणजे सगळे दाखले आपल्या जवळ येत आहेत का? नारायणपूरच्या जवळ येतंय का सगळं? नारायणपूर अनादी आहे याचं समजतंय का सगळ्यांना? लक्षात घ्या, विश्वास पटतोय का? पुढे जाऊ. ऐसा निरोप सांगून गरुडाशी पांडुरंग बैसले सोपाना शेजारी, सोपानाचे मुख कुरवाळून समीप बैसती, बैसोनी तयास बोलते झाले देतसे अभय वरगुड, तया समयी बोलले देवराणा तुझसी मी विसरणार नाही कदापि, दरवर्षी उत्सवाशी असेन मी या ठिकाणी, तरी आपण काळजी करू नये. ऐसा देवनी दिलासा सांगतसे पुढल्या ठिकाणा, या वटेश्वरी प्रतिवर्षी येईन मी, हे असे महासिद्ध साधकाचे स्थळ, तोची हा वटेश्वर जाण, यासी नीळकंठ म्हणतात परी शीतळ प्रथम नाम, शीतळ म्हणजेची ब्रह्म, ब्रह्म याचे हे असे स्थान, ब्रह्म याची या प्रश्नाची चंद्ररूपाची दिली जाणीव करून, येथे तपसा दिले गहन प्रत्यक्ष शंकर, ऐसी स्थली शंकराने करवली अगाध तपश्चर्या, तयानेच सांगितले असे, असे हे पूर्ण ब्रह्म याचे स्थान, शेजारीच असे इंद्रनीळ पर्वत, प्रत्यक्ष नारायण स्वरूप, नारायण स्वरूप म्हणजेच विष्णू, असे कौंडिन्यपुरा समीप इंद्रनीळ पर्वत, माता असे सांक्षेपी योगिनी, पश्चिमेस असे कौंडिन्यपूर माता, ऋषी गणगंधर्व क्षेत्रपाळ मल्हारी देव, असे इंद्रनीळाचे पूर्वेशी, ऐसा इंद्रचंद्र ब्रह्मदेव, नारायण स्वरूप शुद्ध ठाव नेमिला, ऐसे वर्तविले स्वयं पांडुरंगे नामदेवासी, तव नामदेव झाले शांत, व म्हणती असे आगाध महिमा या स्थानास,
नामदेवाशी ऐसे सांगुनी पांडुरंग गेले सोपानापाशी तव सोपान बालमूर्ती हळूच पुसते झाले पांडुरंगाशी अहो पांडुरंगा पूर्वी येथे होता ब्रह्मा याचे कथानक मजसी करविले आपणची मजशी संभोखिले ब्रह्म ब्रह्म ब्रह्माशी दिले संधान साधून. आपण हा प्रश्न पुढे घेऊ. आधी हा पहिला टप्पा पूर्ण करू की गरुडाला निरोप दिला, गरुडाला पाठवलं शेष नारायणाला जाऊन सांगा म्हणून. त्यानंतर पांडुरंग सोपानाजवळ बसले. सोपान काकांचं मुख कुरवाळून जवळ बसून मुख कुरवाळून अभयवर आणि आशीर्वाद दिला. आणि त्यावेळेला सोपान काकांना म्हणाले की मी दरवर्षी या ठिकाणी येणार आहे, स्वतः या ठिकाणी मी स्वतः येणार आहे. हे महासिद्ध साधकाचं असं स्थळ आहे, या ठिकाणी मी नक्की दरवर्षी येणार आहे. काय याला हा वटेश्वर आहे म्हणले. काय म्हणले? वटेश्वर. याला नीळकंठ पण म्हणतात. या स्थानाला हा आपला विषय कुठला चाललाय? सासवडचा. बरोबर ना? म्हणजे भात किती खाल्लाय याच्यावरनं कळल म्हणून विचारलं. काय की सासवडचा विषय चाललाय की नीळकंठ म्हणतात. कारण का त्या ठिकाणी शंकरांनी सुद्धा तपश्चर्या केलेली आहे. सासवडचे जे ठिकाणी त्या ठिकाणी शंकरांनी सुद्धा तपश्चर्या केलेली आहे. पण हे ब्रह्मदेवाचं स्थान आहे. शीतळ म्हणजेची चंद्र. शंकरांनी तपश्चर्या केली पण हे ब्रह्मदेवाचं स्थान आहे. म्हणून आता पुन्हा अजून उल्लेख करून सांगतायत बघा की इंद्रनीळ पर्वत प्रत्यक्ष नारायण स्वरूप आहे. नारायण स्वरूप म्हणजे विष्णू. कौंडिन्यपुरा समीप इंद्रनीळ पर्वत म्हणलंय. आता कौंडिन्यपूर म्हणजे आपल्या मागे पश्चिमेला कोंढणपूर. बरोबर ना? सांक्षेपी योगिनी त्या ठिकाणी इंद्रनीळाचे पश्चिमेला काय आहे? कोंडिन्यपूर आहे. ऋषीगण गंधर्व क्षेत्रपाळ मल्हारी देव इंद्रनीळाचे पूर्वेशी. आपल्यापासून पूर्वेला कोण आहे? जेजुरी मल्हारी मार्तंड. बरोबर ना? काय लक्षात घ्या. अशा पद्धतीनं इंद्रचंद्र ब्रह्मदेव साक्षात नारायण स्वरूप या ठिकाणी झालेलं आहे. असं कोण सांगते? स्वतः पांडुरंग नामदेवाला सांगतायत. ह्याचं गुढ पुढचं समजून सांगतायत. कारण नामदेवाने पहिल्यांदा विचारलं होतं. नामदेवाने पहिल्यांदा विचारलं होतं. त्यावेळेला गरुडाला पाठवलं होतं. गरुडाचा विषय केला आणि पुन्हा नामदेवाला सांगताना पुढचं सोपन काकांचा विषय मुख कुरवाळून पुढे सांगतायत. आता सोपन काका नामदेव शांत झाले. आता हे कळल्यावर नामदेव शांत झाले आणि आगाध महिमा स्थानाचं हे कळलं. शुद्ध अधिष्ठान सोपानाला दिलेले हे सुद्धा नामदेवाला कळलं. पण हे सगळं कळल्यावर आता सोपानापाशी सोपानदेव जे होते बालमूर्ती पांडुरंग शेजारी बसलेत. बघा ना सहजपणे अगदी सहज आपण अशा पद्धतीने सद्गुरू भेटले की आपण हळूच बोलल्याशिवाय राहतो का? काही ना काहीतरी विचारल्याशिवाय राहत नाही. आता पांडुरंग त्या ठिकाणी बसलेत म्हणल्यावर सोपान काका गप्प बसतील का? पण एक गणित आहे. तुमचं आमचं विचारणं वेगळं आणि त्यांचं विचारणं वेगळं. आपण काहीतरी वेगळं विचारणार. म्हणजे आमचं पोरीचं काम होईल का? पोराचं काम होईल का? अमकं होईल का? तमकं होईल का? माझं घराचं काम होईल का? नाही का? अशा पद्धतीने. पण त्या ठिकाणी त्यांनी काय केलं? प्रश्न विचारला. अहो पांडुरंगा पूर्वी येथे होता ब्रह्मा. पूर्वी या ठिकाणी ब्रह्मा होता हे तुम्ही मला पांडुरंगा सांगितलं. काय याचे कथानक करविले आपणची मजशी संभोखिले ब्रह्म. म्हणजे मला तुम्ही ब्रह्म दाखवून दिलं. ब्रह्म ब्रह्माशी दिले संधान साधून. हे ओळ का म्हणली हो? ब्रह्म ब्रह्माशी दिले संधान साधून ही ओळ का म्हणली? कारण सोपन काका म्हणजे कोण? ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाचं बरोबर ना? लक्षात घ्या. ब्रह्मदेव असते. मग ब्रह्म ब्रह्माशी दिले संधान साधून. लक्षात घ्या. मग आता पुढचा प्रश्न जो आहे मनी प्रश्न विचार जो आलेला आहे त्या पद्धतीने पुढे विचारतायत. पुढे जाऊ आपण. परी मनी असा एक प्रश्न विचारू का आपणाशी देवराव. हर्षभरित होऊन पांडुरंग मुख कुरवाळून बोलत असे. मनी आल्या प्रश्नाशी विचारावे सोपान. मजसी दिदले पूर्वीचे ठिकाण दाखवून ओळख करून जाणीव करून दिदली. परी आपण देवा पांडुरंगा कोण्या स्थली होता ते आम्हासी परिरेसावे. तव स्वयं पांडुरंग स्वमुखे सांगत असे कथा सोपानास. कोट्यानुकोटी युगे आम्ही होतो पंढरीस. अनंत कल्पे गेली तरी आम्ही आहोत तयाच स्थली. तया ठिकाणी आम्ही जाण्याची अगोदरी. भक्ताच्या मध्ये भक्त अनंत वैष्णव. भक्ता माझी भक्त असे एक पुंडलिक. तयाने भक्ती केली आगळी वेगळी. तेने प्रसन्न केले शंकरा.
शंकरे मज सांगितले निषिद जगाच्या उद्धारा कारणिक जगाचा उद्धार भजन कीर्तन रूपाने ऐसे पुंडलिके पुंडलिकाचे भक्तीचे आधारे मजसी घ्यावे लागले पांडुरंगाचे रूप तयाचे भक्तीस पाहून मी शंकर असता झालो पांडुरंग व जाऊन राहिलो पंढरीस पुंडलिकाचे भक्तीचे कारणिक पंढरीस गेल्यावरी चालली होती विष्णूचीच भक्ती कीर्तन प्रवचन रूपाने तयातची झालो समरस. इथपर्यंत पहिला टप्पा समजून घेऊ, मग आपल्याला पुढे जाता येईल. की सोपान काकांना जो प्रश्न पडला, सोपान काकांनी पांडुरंगाला विचारलं की मला पूर्वीचं ठिकाण दाखवून दिलं, ओळख करून जागृती पण करून दिली, पण आपण देवा पांडुरंगा. पांडुरंगाला काय विचारतात सोपान काका? आपण देवा पांडुरंगा कोण्या स्थली होता ते परिसावे. म्हणजे तुम्ही हे पांडुरंगा भगवंता तुम्ही कुठल्या ठिकाणी होता ते आम्हाला सांगावं. त्यावेळेला स्वतः पांडुरंग सांगायला लागले सोपान काकांना, कोट्यानुकोटी युगे आम्ही पंढरीला होतो, अनंत कल्प गेली तरीही आम्ही पंढरीला आहोत, पण तिथं जाण्याच्या अगोदर भक्ताच्या मध्ये भक्त अनंत वैष्णव असा जो पुंडलिक, तो पुंडलिक जो होता त्याने भक्ती कशी केली? आगळी वेगळी केली. तो शिव उपासक होता, पहिल्यापासून ते शिव उपासक, आगळी वेगळी भक्ती केली. मग ती शिव उपासनाची पण गंमत आहे मोठी. काय की आगळी वेगळी भक्ती केली, तो पुढे पुढे आपण चर्चा करू. आणि त्यांनी त्या भक्तीतून माता पित्याची सेवा केली. खरी भक्ती कुणाची केली? आई वडिलांची भक्ती केली. आणि आई वडिलांमध्येच त्यांनी शंकर पार्वती मानले. आणि शंकर पार्वती मानताना त्यांची सेवा केल्यावर भगवंताला पांडुरंगाचं रूप घेऊन जावं लागलं. पण ते कसं गेले सांगितले बघा, मी शंकर असता झालो पांडुरंग आणि जाऊन राहिलो पंढरीस. म्हणजे हे गणित समजून घेण्यासारखं आहे की आपली पांडुरंगाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या डोक्यावर काय आहे? शंकराची पिंड आहे, बरोबर ना. आणि इथं श्रीवत्स लांछन म्हणजे भृगु ऋषींनी मारलेली लात त्यांनी स्वीकारलेली आहे, छातीवर धरून ठेवलेली आहे ती लात. म्हणजे शिव आणि विष्णू यामध्ये भेद करू नये यासाठी हे पांडुरंगाचं दर्शन आहे. की आपण म्हणतो बघा आम्ही शिव संप्रदायाचे आहोत, आम्ही विष्णू संप्रदायाचे आहोत, या सगळ्याला सगळं गोल व्हावं आणि सर्व एका ठिकाणी असे शंकराचं स्वरूप असता पांडुरंग झालेले. याबद्दलचं एक अभंग आहे, थोडीशी बडबड आपण करू. इथं चांगल्या पद्धतीने भजनी मंडळी आहेत, मला सांभाळून घ्या. चांगल्या पद्धतीने आहेत, आपले म्हाळुंगेवाले आहेत, सगळी मंडळी आहेत. माझ्यासारख्या अडाण्याला आपलं सांभाळून घ्या, कारण आमचा आणि त्या भजनाचा काही संबंध नाही, भोजनाचा आहे तेवढा काय. त्यामुळं थोडीशी वेडी गबाळी सेवा आपण करू, पण हे म्हणायला भाग पडतं. हा जो अभंग आहे ते भक्तिगीत असो काही म्हणा, अभंग म्हणा, हे म्हणायला भाग पडतं. हे ठिकाण आल्यावर म्हणल्याशिवाय राहवत नाही, अशी ही गणित आहे. घाव सोसुनिया मने रुजवावी, घाव सोसुनिया मने रिजवावी, ताल देऊनी हा, ताल देऊनी हा, बोलतो मृदुंग, देवाजीच्या द्वारी आज रंगला भंग, देवाजीच्या द्वारी आज रंगला भंग, टाळ बोलची पळीला. देवाजीच्या द्वारी आज ब्रह्मानंदी देह बुडोनिया जाई, ब्रह्मानंदी देह बुडोनिया जाई, एक एक खांब वारकरी होई, एक एक खांब वारकरी होई, कैलासाचा नाथ, कैलासाचा नाथ, कैलासाचा नाथ, कैलासाचा नाथ,
झाला पांडुरंग देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग हा अभंग इथे योग्य आहे ना, समजून घेऊ. आता ह्या अभंगाची अजून एक गंमत बघू. कैलासाचा नाथ झाला पांडुरंग देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग. आता हा सगळा अभंग का कुणास ठाऊक मला वाटतंय अखंडपणे की हा अभंग फक्त 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 आणि फक्त सद्गुरू नारायण महाराजांसाठी लिहिलेला आहे. त्याच्यामागचं कारण आहे बघा, ह्या प्रत्येक ओळीमध्ये ती साक्ष आहे, जे घडतंय त्याची साक्ष आहे. दरबारी आले रंक आणि राव सारे एक रूप नाही भेदभाव. या ठिकाणी येणारा प्रत्येक जण आहे, रंक आहे, राव आहे, मोठा लहान काही भेद नाही, सर्वांना समान आपल्याकडं या ठिकाणी आहे. त्याचबरोबर पुढचं आहे जनसेवे पायी काया झिजवावी. आता ह्याबद्दल मी काय सांगू, कारण त्यांनी तेच व्रत स्वीकारलं हो. मानव जन्माचं मर्म समजून घेताना त्यांनी तेच व्रत स्वीकारलं की जनसेवेसाठी आपली काया झिजवायची, आणि तेच व्रत स्वीकारलं आणि पुढे त्याचं गुढ सांगितलंय की जनसेवेपायी काया झिजवावी घाव सोसूनिया मने रिजवावी. बघा ना, स्वतः घाव सोसतात आणि तुम्हा आम्हा सर्वांची मन एकत्र आणण्यासाठी अट्टहास करताय. तो अट्टहास चाललाय सगळा त्यांचा, खरे ना. आणि शेवटची ओळ आहे जी सगळ्यात महत्वाची आहे, त्याबद्दल आपण दृष्टांत पाहून ती ओळ घेऊ. घडलेली जी काय हकीकत आहे ती पाहून आपण ती ओळ घेऊ. आपलं आडेगावला शिबिर होतं, म्हणजे त्या ओळीची खरी साक्ष होईल. लक्षात आलं का? आडेगावला शिबिर होतं. त्या शिबिराच्या वेळेला पुण्यातून एसटी निघाली. आपले जुने बुवा ड्रायव्हर होते, बुवा ड्रायव्हर. अहो एसटी भरगच्च भरून आपल्याकडे नारायणपूरला आणणारा एकमेव ड्रायव्हर, कायमस्वरूपी भरून गच्च नारायणपूरला जायचं ना बसा अशा पद्धतीने आणणारे. मग तेच नेमके ड्रायव्हर होते. आणि त्यावेळेला एसटी आपली आडेगावला निघाली आणि वाटेमध्ये चंद्रभागेपाशी एसटी थांबवून सर्व आपल्या गुरुबंधूंना चंद्रभागेत स्नान करण्याची परवानगी दिलेली होती. स्नान झालंय. स्नान झाल्यावर ऑर्डर होती की आंघोळ करायची, तिकडं पंढरपूर म्हणजे मंदिराकडे जायचं नाही, थेट कुठं जायचं, आडेगावला जायचं. त्याच्या मागचं काय कारण हो? पांडुरंगाकडे जाऊ नये असा अर्थ आहे का? खरं कारण असं होतं की एक जण जर गेला तर सगळी लोक पांगतील आणि पुन्हा मेळ बसणार नाही आणि वेळेत तिथं पोहोचायचं होतं. मग त्यातला आपल्यातला एक जण स्वाभाविक आहे, त्याचं काय चूक आहे म्हणता येणार नाही, पंढरपूरला पहिल्यांदा गेलेला आहे. आणि त्यावेळेला त्याला वाटायला लागलं चंद्रभागेपाशी आलोय, आंघोळ केली आणि पांडुरंगाचं दर्शन नाही. त्याला वाईट वाटायला लागलं. बुवांना म्हणाले, हे आपले गुरुबंधू मला नाव माहिती नाहीये, मी काय करतो ते घेतलं की डोक्यात फिट ठेवतो काय. मग त्यांनी बुवांना सांगितलं की 10 मिनिटं माझ्यासाठी थांबा, मी पहिल्यांदाच आलोय, पटकन पांडुरंगाचं दर्शन घेऊन येतो. बुवा म्हणाले जमणार नाही, मी थांबणार नाही, अण्णांची ऑर्डर आहे, तिथं पोचायचंय, बाकी मला माहित नाही. बसला गपचूप गाडीत गपचूप बसला. एसटी आडेगावला गेली. आडेगावला सगळी आवरावरी झाली, शिबिराची वेळ झाली, व्यासपीठ मांडलेलं आहे. अण्णा व्यासपीठवर यायला लागलेत. येताना बसताना असं सहज पाठमोरे झालेत अण्णा. आपण आता सगळेजण बसलोय त्या पद्धतीने सगळेजण बसलेत, तो पण त्या ठिकाणी बसलेला आहे आणि त्यांचं लक्ष त्याचं अण्णांकडे. अण्णांची पाठ आहे, अण्णांच्या पाठीवरती त्यांना पांडुरंगाची मूर्ती दिसली. अण्णांच्या पाठीवर पांडुरंगाची मूर्ती दिसली. अजून खरं गुढ पुढे, खरं गुढ पुढे. पाठीवर मूर्ती दिसली, त्याचे हात आपोआप जोडले गेले. त्याच्या डोक्यातलं गेलेलं नव्हतं बरं का, त्याचे हात आपोआप जोडले गेले. त्यानंतर पुन्हा शिबिराचं सत्र संपलं. मधल्या टप्प्यामध्ये नेमकं योगायोग असं झाला, आपले गुरुबंधू बिरदवडे
भाजी आणायला पंढरपूरला चालले होते. ते बुवांना म्हणाले की आपण भाजी आणायला जाऊन येऊ. बुवा म्हणाले असं करा, मी काही येत नाही, कंटाळलोय, त्यापेक्षा या त्या पोराला घेऊन जा म्हणले, त्याला पंढरपूरचं तेवढं दर्शन घडल. बघा गंमत. बर म्हणाले चला. गेलं त्या ठिकाणी बिरदवड्यांनी सांगितलं मी भाजी घेऊन येतोय, या ठिकाणी आहे, तुमचं तुम्ही दर्शन घेऊन या, बाकी काय मला वेळेत या. आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांचा स्वभाव, बरोबर ना. झाल्यावर पंढरपूरला आलेत, ते त्यांच्या कामाला गेलेत, हे मंदिरापाशी गेलेत. इकडं 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 सगळीकडे बघत बघत आपण एखाद्या नवीन घरी गेल्यावर सुद्धा कसं जातो, इकडे इकडे बघतो, त्या पद्धतीने ते पांडुरंगाच्या मंदिरात शिरल्यावर सगळीकडे बघत 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 पुढे गेलेत, गाभाऱ्याच्या जवळ गेलेत आणि पुढे पाऊल ठेवून पुढे आतमध्ये शिरले आणि समोर बघतायत तर समोर पांडुरंगाची मूर्ती नाही. आणि त्या ठिकाणी आपले अण्णा माऊली, सद्गुरू माऊली अशा रूपामध्ये उभे होते. अशा रूपामध्ये त्यांनी दर्शन त्या ठिकाणी दिलं. आणि त्या क्षणाला त्या आपल्या गुरुबंधूच्या मुखातून आलेला अभंग का असू नये हा, आणि तो त्यांच्या मुखातून आला, तो आपण घेऊ. जो आपण दर गुरुवारी म्हणतो अखंडपणे, तो आपण म्हणू, कारण सर्व त्याच ठिकाणी वसलेलं आहे. नारायण नाथा हात जोडितो घ्या मज पदरात, दत्त दिगंबर दत्त गुरु तुम्ही ठेवा श्री हात. चारी धाम हे मलाच दिसती तुमच्या चरणात, कशाच जावे क्षेत्र सोडून तीर्थ यात्रेच. नारायण नाथा हात जोडितो घ्या मज पदरात, दत्त दिगंबर दत्त गुरु तुम्ही ठेवा श्री हात. मनीषा माझी तव चरणाची सेवा सतत करो, तुझे कारणी माया ममता पाश तुटोनी पडो. नारायण नाथा हात जोडितो घ्या मज पदरात, दत्त दिगंबर दत्त गुरु तुम्ही ठेवा श्री हात. दत्त भक्तीची भीक मागतो अण्णा आपणाकडे, या भिकेने भूक भागते कशास जाऊ कुठे. नारायण नाथा हात जोडितो घ्या मज पदरात, दत्त दिगंबर दत्त गुरु तुम्ही ठेवा श्री हात. कृपा प्रसाद शिर्य सुद्यावा, लक्ष योनीचा जन्म मरणा फेरा चुकवावा. नारायण नाथा हात जोडितो घ्या मज पदरात, दत्त दिगंबर दत्त गुरु तुम्ही ठेवा श्री हात. दत्त दिगंबर दत्त गुरु तुम्ही ठेवा श्री हात. हाच अभंग, हेच भजन त्याच्या मुखातून त्यावेळेला आलं. चारी धाम हे मलाच दिसती तुमच्या चरणात, कशाच जावे क्षेत्र सोडून तीर्थयात्रेचं कुठेही जायची गरज नाहीये, सर्व तुमच्या चरणाशी आहे, हा भाव झाला. आता त्याच भजनाचा आपण पूर्ण करू आणि मग इथे येऊन पोहोचू की मनीषा माझी तव चरणाची सेवा सतत घडो, तुझे कारणी माया ममता पाश तुटोनी पडो. हे म्हणतोय आपण, म्हणतोय, पण खरी मनीषा आहे का? आपली खरी ती मनीषा आहे का? मनीषा म्हणजे इच्छा. आपली खरी अवस्था ती आहे का? आपली खरी ती आस आहे का? की दुसरं काही नको, तुमच्या चरणाशी अखंड राहता यावं, तुमच्या चरणाचं अखंड स्मरण राहावं. आणि हीच आपण त्या भजनाच्या माध्यमातून मागणी मागतोय.
मनीषा माझी तव चरणाची सेवा सतत घडो, आणि तुमच्या या चरणामुळं आमच्या मागची जी माया ममता आहे त्याचे पाश तुटून पडू देत. त्याच्यानंतरच तर गणित अजून पुढचं आहे. दत्त भक्तीची भीक मागतो अण्णा आपणाकडे, या भिकेने भूक भागते कशास जाऊ कुठे. काय गरज आहे का जायची कुठे. एकाच ठिकाणी इथं हीच भीक एवढी मिळतीये, फक्त एक आहे. अण्णा म्हणतात की जुळी तुमची चांगली पाहिजे, म्हणजे ती दिलेली जी भीक आहे, जी भिक्षा आहे, जी माधुकरी आहे, ती पडू देऊ नका, तुमच्या जुळीमध्ये नीट घ्या. असं सद्गुरूंचं तुम्हाला आम्हाला काय संदेश आहे की या पद्धतीने राहा. की दत्त भक्तीची भीक मागतो अण्णा आपणाकडे, या भिकेने भूक भागते कशास जाऊ कुठे. कुठे जायची गरज नाही. आणि मग शेवट आपण म्हणतोय की कृपा प्रसादे वरदहस्त शिरी असू द्यावा, लक्ष योनीचा जन्म मरण हा फेरा चुकवावा. आपली गंमत अशी चालली आहे तुमची माझी सर्वांची, की जसं आपल्या प्रत्येकाचं मत असतं की रोग यायला नकोत, आजार व्हायला नको, पण पथ्य पाणी पाळायला नको. गंमत कशी बघा. तशा पद्धतीचं हे की जन्म मरणाचा फेरा चुकवावा म्हणतोय आपण, पण त्याच्यासाठी पाहिजे ते करायला तयार नाहीये. आणि तेच सद्गुरूंचं म्हणणं आहे की ते केलं पाहिजे. असो, आपल्या पहिल्या टप्प्याला समजून घेऊ की ब्रह्मानंदी देह बुडोनिया जाई, एक एक खांब वार करी होई, कैलासाचा नाथ. म्हणजे आपल्या इथलं नारायणेश्वर काय बरोबर ना. कैलासाचा नाथ झाला पांडुरंग, देवाजीच्या द्वारी आज रंगला भंग. ज्या वेळेला आपला हा आडेगावचा दृष्टांत कळलाय, शेष नारायण या ठिकाणी ठाम आपल्याला म्हणायला काय हरकत नाही, हे ठामच म्हणलं पाहिजे आपण की हा पांडुरंग, हा शेष नारायण, दुसरं तिसरं कुणी नसून सद्गुरू नारायण महाराज आहेत. आणि हे सत्य आहे. फक्त एक गंमत आहे की परमात्मा ज्या ज्या वेळेला या पृथ्वी तलावर अवतरतो त्या वेळेला तो साधं रूप दाखवतो. ते दाखवतात साधे, असतात साधे. गंमत आहे बघा. महाराज म्हणून कधी कुणी म्हणावा असं पण त्यांना कधी वाटलेलं नाही हो, कधी वाटत पण नाही. तसा त्यांचा भाव सुद्धा कधी नसतोय. आपण त्यांना म्हणतो. आपण सगळेजण आपल्या निष्ठेपोटी, आपल्या श्रद्धेपोटी, आपल्या भावनेपोटी त्यांना त्या अवस्थेला त्यांना म्हणतो आपण महाराज म्हणून. पण ते या सगळ्याच्या पलीकडे आहेत. आणि जे पलीकडे गेलेत त्यांना नाम रूप उपाधी हे कधी चिकटत नाही, कधी चिकटत नसतं. ते तुम्हा आम्हाला चिकटतं आणि आपण त्या शेंबडामध्ये मासे अडकल्यासारखे अडकून पडतो आणि आपलं कल्याण करून घेत नाही. म्हणून लक्षात घ्या की ही माऊली या ठिकाणी अवतरलेली आहे. हे नारायणपूर, त्याचबरोबर आजोळ, हिवरं, गायकवाड कंपनी सर्वजण तिथले आहेत. आणि तिथं त्या ठिकाणी हिवरा आजोळ आहे. त्याचबरोबर आपला हा सासवड आहे, पुरंदर तालुका आहे, पुणे जिल्हा आहे, संपूर्ण महाराष्ट्र आहे. एवढंच काय, आपल्या भारत भूमीमध्ये जन्म झालेली आपली माऊली आहे. एवढंच नाही, त्याच्या पुढचं जाऊन सांगायचं म्हणजे आपलं हे विश्व तारण्यासाठी खरं विश्वाचं चैतन्य घेऊन अवतरलेली ही आपली गुरुमाऊली आहे. हे समजून घ्यायला आपण उशीर लावू नये असं मला वाटतं. सर्वांना आपला नमस्कार पोचला पाहिजे. ज्या कुळामध्ये, ज्या घरामध्ये सद्गुरूंचा जन्म झाला त्या कुळातल्या प्रत्येकाला आपला नमस्कार झाला पाहिजे. कारण ते कुळ धन्य आहे, हे कुळ धन्य आहे, ते घर धन्य आहे. ज्या आजोळी त्यांचा जन्म झालेला आहे, ज्या ठिकाणी ते वावरलेत, वाढलेत, तो भाग सुद्धा धन्य आहे, पवित्र आहे. केवढी मोठी पावित्र्यता त्या ठिकाणी येऊन गेलेली आहे. अण्णा ज्या ज्या ठिकाणी जात आहेत त्या त्या ठिकाणी पवित्रता येत जाते. फक्त एक गंमत आहे, फक्त एक गंमत आहे, ती जपली कुणी पाहिजे, मागच्यांनी. बरोबर ना. कुंडलच्या कार्यक्रमाला अण्णा आले. अण्णा म्हणाले या ठिकाणी दत्त महाराज आलेले आहेत, या ठिकाणी दत्त महाराज बसलेत. याच्यावर एखाद्याने भरोसा ठेवला नाही तरी चालल, पण याला नावं ठेवू नका. त्या पद्धतीनं मागच्या प्रत्येकाने जर त्याची जाण आणि भान ठेवलं की ही एवढी मोठी शक्ती या ठिकाणी अवतरित झालेली आहे, मग आपण कसं वागलं पाहिजे आणि ह्याला कसं जाणलं पाहिजे हे समजून घेण्यासाठीचा विषय हा. आपल्या सर्वांना समजून घेण्याचे अवतार कार्य ते कधी ती गोष्ट म्हणणार नाहीत आणि कधी म्हणले पण नाहीत आणि म्हणणार पण नाहीत. आणि हे तुम्ही आम्ही ओरडून म्हणलं पाहिजे का नाही म्हणलं पाहिजे, कारण हे सत्य, त्रिवार सत्य.
कसं सत्य आहे? त्रिवार सत्य आहे. लक्षात घ्या. आणि ह्याला संप्रदाय म्हणायचं. वारकरी संप्रदाय स्वाभाविक आहे, पांडुरंगाला आपलं सर्वस्व मानतो. कृष्ण संप्रदाय स्वाभाविक आहे, कृष्णाला आपलं सर्वस्व मानतो. गणपती संप्रदाय गणेशाचा सुद्धा, तो गणपतीची सेवा करतो आणि गणपती सर्वस्व मानतो. याला संप्रदाय म्हणायचं. म्हणजे आपली निष्ठा. संप्रदाय याचा अर्थ आपली निष्ठा. मग आपली निष्ठा आपल्या सद्गुरुचरणी एवढी दृढ पाहिजे की माझी माऊली म्हणजे साक्षात शेष नारायण, म्हणजेच आमचे दत्त महाराज आहेत. आणि ही अवस्था आपली झाली पाहिजे. बरोबर ना? लक्षात घ्या. आता अजून आपलं खरा खुलासा अजून होत चाललेला आहे. अजून हा मधल्या टप्प्यात आपण पोहोचलेलो आहोत. मी शंकर असता झालो पांडुरंग आणि जाऊन राहिलो पंढरीस. बरोबर ना? अशा पद्धतीचा भाग आला. आता पुढे जाऊ. पंढरीस गेल्यावरी चालली होती विष्णूचीच भक्ती, कीर्तन प्रवचन रूपाने तयातच झालो समरस. नाही का? तव पांडुरंग बोलले सासवड्या समाधी स्थलापासून, येथोनी पूर्व भाग पंढरी, पश्चिम भागी ब्रह्मा अवधारी, माझा अवतार असे करा नदीचे पठारी, तयावरती असे महादेव शिखर, तोची असे मी जाण, तयाचे बाजूस 33 कोटी देव असती जाण, असती वैश्य मंडळी, तया महादेव मंदिरी, पूर्वी तपसा दिले चंद्रमौळी, इंद्रनीळ पर्वताचे गूढ ज्ञान सांगत असे आपणाशी, द्रोणाचळ इंद्राचळ चळचळ म्हणजेची तोची तो, म्हणजेची आजीचा इंद्रनीळ पर्वत, पुरंदर किल्ला म्हणजेच पूर्वीचा द्रोणागिरी पर्वत, लक्ष्मण शक्ती कारणिक हनुमंते आणविला विशाळ, तयाच्या शाखा व बाजूचा भाग तो अधोमूळ, तोची आजीचा असे इंद्रनीळ पर्वत, याचे पर्वतावरी वनस्पती असती सुवर्णाकार, परित्यासी गुप्त न दिसती दिना माझारी, सूर्य जाता अस्तमानी म्हणजेच अंधार समयी दीपाकार दिसती जगाप्रती, इंद्रनीळाचे दक्षिणेसासे महाबळेश्वर पठार, तया ठिकाणी पाताळद्वारी पूजा शंकराची करती नित्य, बेलपत्रे निघती अद्याप, ऐसे कुणासहित सांगितले या स्थानाचे महात्म्य. इथपर्यंत समजून घेऊ. आता पांडुरंग पुढचं गुढ बोलायला लागले की पंढरीला गेलो ते सर्व झालं, पण आपल्या ह्या स्थानाबद्दल सांगतायत की सासवड या समाधी स्थलापासून, सासवड या समाधी स्थलापासून, येथोनी पूर्व भाग पंढरी. काय म्हणले? पूर्वेला पंढरपूर आहे. येथोनी पूर्व भाग पंढरी, पश्चिम भागी ब्रह्मा अवधारी. पश्चिम भागी म्हणजे तेच ठिकाण सासवड. माझा अवतार असे करा नदीचे पठारी, करा नदीचे पठारी. लक्षात घ्या. तयावरी असे महादेव शिखर, तोची असे मी जाण. गुढ लक्षात येते का? पंढरपूरला पांडुरंग गेलेत, पण त्याला त्या ठिकाणी जाण्याच्या अगोदर कुठं होते हे स्थान, माझं मूळ स्थान कोणतं हे पांडुरंग सांगताना सोपान काकांना सांगतायत की या ठिकाणापासून सासवड पासून पूर्वेला पंढरपूर आहे, पश्चिम भाग म्हणजे साक्षात तुमच्या या ठिकाणी ब्रह्मा आहे, पण माझा अवतार कुठे? कऱ्हा नदीच्या पठारावरती. मग कऱ्हा नदी कुठे? सासवडला. तिचं पठार म्हणजे आपलं नारायणपूर, आणि हेच इथं महादेव शिखर आहे, तोची असे मी जाण. याचा दाखला या नामदेव गाथेमध्ये आहे. ही नामदेव गाथा आहे. सोपानदेव समाधी सोहळ्याचा अभंग, त्याचे 4-5 अभंग आहेत. 564 नंबर, 565, 566 असे अभंग आहेत. आणि त्यामध्ये स्पष्ट सांगितलंय. थोडस यातलं पण वाचतो म्हणजे आपल्याला अजून थोडी ताकद वाढेल. सोपान म्हणे देवोत्तमा, पूर्वी येथे होता ब्रह्मा, आणि तुम्ही सर्वोत्तमा, कोणे स्थळी होता देवा. आलं ना तोच विषय. देव म्हणे कथा परिस, कोट्यानुकोटी युगास, आम्ही होतो पंढरीस, अनंत कल्पे गेली अनंत भक्ताच्या मेळी, अनंत वैष्णवे भूमंडळी, माझी गवसले सकळी, केली आगळी पुंडलिके. म्हणजे पुंडलिकांनी भक्ती कशी केली त्याबद्दलचं विश्लेषण यात दिले. आता पुढे बघा. येणे प्रसन्न केले शंकरा, शंकरे मज दाखविले निर्धारा, आपण राहोनी पाठमोरा, विश्वतारिले कीर्तने, भक्ताचेनी आराधने, साधिले बहुत पुण्ये,
माझे झालेसे येणे एक कारण पुंडलिकाचे पूर्वापार पंढरीस होती विष्णुमाता ऐसी निर्धार करोनी मानसी अहर्निश अनुष्ठान. आता पुढचं विश्लेषण सांगतायत, म्हणजे आता पंढरीच्या बद्दल बोलले, आता पुढचं विश्लेषण सांगतायत की आता जो विषय आला तो बघू, समजून घेऊ. येथोनी पूर्व भाग पंढरी पश्चिम भागी ब्रह्मा अवधारी अवतार करे पाठारी महादेव शिखरी मानदेसी. आलं ना? हे अण्णांनी लिहिलंय का? नामदेव गाथा, नामदेवांनी लिहिलेली ही गाथा आहे. आणि त्यावेळेला सोपान काकांच्या समाधी सोहळ्याच्या अभंगातला हा सगळा उल्लेख आहे. म्हणजे आपण इथं काही तयार केलेलं मूळ आहे, सगळं मूळ आहे, सगळं लक्षात घ्या. आणि मग त्याच्या पुढचं जे विश्लेषण आहे ते पण ह्यामध्ये आलेलं आहे. 33 कोटी देवस्थळी पूर्व पश्चिम वैश्य मंडळी उग्र तप साधिले चंद्रमौळी या इंद्रनीळ पर्वतावरी. आलं का? द्रोणाचळ इंद्राचळ हनुमंते आणिला विशाळ त्याच्या शाखा अधोमुळ तो हा इंद्रनीळ पर्वत. येथे वल्ली सुवर्णाकार गुप्त असती त्या निर्धारे दिसे अस्तमानी अंधार दीप आकार जगाप्रती येऊन या दक्षिणद्वार गोकर्ण महाबळेश्वर पाताळद्वारी पूजा शंकर बेलपत्र अद्यापी निघती नामा म्हणे देवादिदेव सांगितला स्व अनुभव अधिष्ठान गूढावं. म्हणजे गूढ आहे काय? अधिष्ठानाचं काय? पांडुरंग कुठं होता? या अधिष्ठानाचं गूढ आहे सोपान देव निवांत. लक्षात घ्या. मग आता ह्याच्याबद्दल काय शंका आहे का? समजून घ्या अर्थ की याच पद्धतीने इथं सुद्धा तो विषय मांडलाय की शेजारी बाजूला 33 कोटी देव आहेत, पूर्व पश्चिमेला वैश्य मंडळी आहेत. आता यातली गंमत आहे बघा, ज्या ज्या वेळेला आरती चालू असते त्यावेळेला आपलं लक्ष आपलं दत्तमूर्तीकडे अण्णांकडे आपण बघत असतोय. पण एक गंमत आहे, अण्णा हात जोडून असतात पण अण्णांचं वरती लक्ष असतं. बरोबर आहे ना? बारीक जर आपण बघितलं तर लक्षात येईल की इकडे इकडे अण्णा बघत असतात. काय? कारण हे सगळे देव आहेत इकडे आजूबाजूला. आता ते त्यांना दिसणार, आपल्याला कुठून दिसणार का नाही? गंमत लक्षात घ्या की त्यांना ते सगळं स्वरूप दिसणार. याचं हे साक्ष आहे, या ठिकाणी साक्ष आहे. इंद्रनीळ पर्वताचं गुढ आता पुढे सांगतायत की इंद्रनीळ पर्वताचं गुढ आहे द्रोणाचळ इंद्राचळ. म्हणजे द्रोणागिरी जो पर्वत आहे, द्रोणागिरी पर्वत हनुमंतांनी ज्या वेळेला लक्ष्मणाला शक्ती लागली, लक्ष्मण बेहोश झाला बेशुद्ध, त्यावेळेला शक्ती लागली, त्यावेळेला जे काय आणायचं होती औषधी वनस्पती हनुमंताला पाठवलं होतं. आणि त्यावेळेला जो पर्वत उचलून आणला त्याचा अधोमूळ भाग या ठिकाणी पडला. आणि हा द्रोणागिरी पर्वत आहे. द्रोणागिरी पर्वताचा हा भाग आहे. मग आता इथं वनस्पती सुवर्णाकार आहेत, म्हणजे औषधी वनस्पती आहेत, पण त्या रात्री दिसतात. पण त्याला सुद्धा विशिष्ट नक्षत्र अर्थात त्याचा अभ्यास असावा. आपल्याकडे अभ्यास असणारी अशी एक व्यक्ती होती पूर्वी, ज्यांचं नाव होतं सोनबा धनगर. बरोबर ना? ते या ठिकाणी करायचे, औषधं द्यायचे भरपूर. म्हणजे हा सांगण्यामागचा हेतू काय? मेळ जुळतोय का नाही, हे गणित बसतंय का नाही, यासाठी हे सांगायचं विश्लेषण आहे की इथं या ठिकाणी ते होतं आणि आजही आहे. हा इंद्रनीळ पर्वत जो आहे या ठिकाणी वनस्पती कशा आहेत? सुवर्णाकार आहेत. त्या गुप्त आहेत, दिवसा दिसत नाहीत, संध्याकाळी दिसतात. मग त्याच पद्धतीने इंद्रनीळाच्या दक्षिणेला महाबळेश्वर पठार आहे नाही का? पाताळद्वारी पूजा नित्य होती. आता पुढे जाऊ आपण. ऐसे सांगता सोपानास मनासी होतसे अति आनंद सोपान देव ऐकोनी पांडुरंगाचे सहस हर्षभरित झाले मानसी वाटले फार मोठे समाधान. ऐसा महिमासे क्षेत्र नारायणपूर परिसराचा येण्याच्या कारणिक सलाशी येथे महानगती ब्रह्मा विष्णू महेश होनी एकरूपी दत्तात्रेय रूपी प्रकटले. इंद्रनीळ तोची जाणावा आजीचा पुरंदर कारणी असे एक इंद्रनीळ पर्वतावरी तपश्चर्या केली असे इंद्राने तपश्चर्या केली असे अतिदारुण इंद्राचे दुजे नाव असे पुरंदर म्हणून यासी म्हणती पुरंदर पर्वत तया पर्वतावरी कालानुरूपे पुढे बांधिला किल्ला म्हणून यासी म्हणते किल्ले पुरंदर परी तो मुळीचा असे इंद्रनीळ पर्वत. पांडुरंगाने सांगितली नामदेव सोपानास मजसी पडल्या प्रश्ने सोपानाने केले शुद्ध तेजी तुम्हासी सांगत असे
ऐसे क्षेत्र नारायणपूर अनादि सिद्ध साधकाचे असे स्थळ यासी पूर्वपीठिका असे आगाध ऐसे आगाध रूपी महतीचे ज्ञानामृत मजसी जे दिधले तेची तुम्हासी करीतसे श्रुत ऐसा महिमा असे या क्षेत्रासी मुळीचेच असती हे स्थान आगाध आम्हासी तयानेच जन्म दिला निमित्त मात्र कारणिक आम्ही नसे येथे कोण कृपा असे तया भगवंताचीच वाणी तयाचीच बोलत असे बोलविता करविता धनी असे तोची जाण तयाने जे बोलिले तेच बोलत असे आपणास ऐसा महिमा आगाध कथिला कृपे करून ऐशा क्षेत्राशी जो घेईल समजावून तयाच्या पदरी आमाप पुण्याच्या पडतील राशी एवढं समजून घेऊ. सोपान काकांना हे सर्व सांगितल्यावर सोपान काकांना पूर्ण आनंद झाला. असा हा महिमा जो पुढं आता तुम्हा आम्हाला सांगतायत आपले पांडुरंग तुम्हा आम्हाला सांगतायत की अशा पद्धतीने या नारायणपूर क्षेत्राचा जो महिमा आहे या स्थळाची महान अशी गती आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे एकत्र येऊन दत्तात्रय रूपाने या ठिकाणी प्रकट झाले. पुन्हा इंद्रनीळ पर्वताच्या बद्दल सांगितलंय की इंद्रनीळ आजचा कोण आहे पुरंदर किल्ला आहे. पण इंद्रनीळा म्हणजे इंद्राने तपश्चर्या केली. इंद्राचं दुसरं नाव पुरंदर त्याच्यावर कालानुरूपे बांधला किल्ला म्हणून याला काय म्हणतात पुरंदर किल्ला. त्याचं खरं नाव काय इंद्रनीळ पर्वत. मग ही सगळी माहिती कुणी सांगितली पांडुरंगानी नामदेवाला आणि सोपानाला जो प्रश्न पडला होता याचं विश्लेषण पूर्ण केलं. आणि अशी ही पूर्वपीठिका जी आहे याचं पुन्हा मूळ गुड कुठं आलं पुंडलिकाचं. कुठलं गुड आलं पुंडलिकाचं. म्हणजे जसं पुंडलिक सोपान काका आणि पांडुरंग तसं आपण सर्वजण बसलेलो आहोत समोर आणि आपली माऊली आपल्याला गुढ सांगते. मग ह्या अध्यायाच्या माध्यमातून आपली एकरूपता कशी साधावी हेच पण गणित बघण्यासाठी आपण थोडासा एक दृष्टांत घेऊ आणि मग पुढे जाऊ. ही जानुदेव नावाचा एक ब्राह्मण कुठला जानुदेव तो शिव उपासक होता. त्याची पत्नी तो आनंदाने त्यांचा प्रपंच काळ चाललेला होता आणि त्यावेळेला त्यांच्या पोटी हे पुंडलिक म्हणून रत्न आलं जन्माला. पुंडलिक जन्माला आला. आल्यानंतर जसं कळायला लागलं तसं बघायला गेलं तर हा पुंडलिक म्हणजे खोडकर त्रास देणारा सरळ वागणारा नाही त्रास देणारा मानत नव्हता कुणालाच मानत नव्हता. आणि अशा अवस्थेमध्ये हा पुंडलिक वागत असताना तरुण पण आलं वय आलं तरुण वय आल्यानंतर तो कसाही वागायला लागल्यावर आपली पहिली पद्धत होती आता ती पद्धत बंद झाली. पोरगा ऐकना ताप देतोय काय करून टाकू याचं लग्न करून टाकू असा विचार असायचा. आता तसं जमत नाही काळानुसार नाही का. मग त्या पद्धतीनं त्यावेळेला त्याचं लग्न केलं. आता लग्न केल्यावर सुधारायला असं वाटलं पण तरी पण सुधारायला तयार नाही. तो त्याच्या बायकोमध्येच रममाण झाला आणि बायको सुद्धा त्याच्याशी आई वडिलांकडे बघायलाच तयार नाही. एवढी वाईट अवस्था. पण ते दोघं नवरा बायको सात्विक होते सत्वशील होते आणि ते शिव उपासना करायचे. कशाची उपासना शिव उपासना. एक दिवस गावामध्ये काशीला जाणारी कावड आली. त्या कावडीमध्ये सगळेजण मुलं सगळी गेली. त्यामध्ये हा मुलगा पण त्या ठिकाणी गेला. त्याला मनामध्ये आलं की सगळेजण चाललेत काशीला आपल्याला कुठलं मिळतं या म्हाताऱ्या आईबापाला सोडून जायला. ते त्यांच्यामुळे आपल्याला जायला मिळत नाही असं त्यांच्या मनामध्ये आलं. इकडे आईबापाच्या मनात पण काय यायला लागलं की ह्याच्या आपल्याला जायला मिळावं आपल्याला सर्वांना काशीला जायला मिळावं जेणेकरून त्याच्यात काहीतरी सुधारणा होईल असं मनामध्ये आलं. हा इकडे ह्याचा विचार इकडे त्याचा विचार अशा पद्धतीने चाललंय. त्याच्यामध्ये घरी आल्यावर थोडा वेळ गेल्याबरोबर ते जानुदेव जे होते त्यांनी पडदिशी आपल्या मुलाला सांगितलं अरे माझी इच्छा आमची की आता आमचं वय राहिले थोडं त्या शेवटच्या वेळेला काशी यात्रा घडावी अशी इच्छा आहे म्हणाले. मग त्यावेळेला हा पण तयार झाला. ह्याला वाटलं जरा मजा मारायला. खरा जायचा हेतू काय होता बाकीची तरुण मंडळी मजा करतायत तशी आपल्याला मजा करता यावी. झालं नवरा बायको आई वडील निघालेत. थोडा वेळ गेलाय पुढं थोडं चालत पायवारी सगळी गेली पुढं. आणि पुढे गेल्यानंतर नेमकी गंमत अशी झाली की सगळे पुढे गेले आणि हेच मागे राहिले. कारण म्हातारे आई वडील आहेत आणि बायको सुद्धा दमल्यासारखी करायला लागली. त्यावेळेला बायको म्हणाली माझे पाय आता पायाने मला चालवणं दमले मी
त्यावेळेला हा लगेच म्हणाला, ये मी तुला खांद्यावर घेतो. खांद्यावर तिला घेतलं आणि आईबाप सुद्धा म्हणाले, अरे आता आमच्याच्यानी तरी कुठं चालवतंय रे. मग ते म्हणाले, काळजी करू नका म्हणाला पण पुंडलिक, तुमची पण सोय करतो. दोरी घेतली, दोघांच्या गळ्यामध्ये बांधली आणि ती स्वतःकडे धरली, म्हणजे दोरीच्या वेगाने ते सुद्धा जोरात चालतील अशा पद्धतीने चाललेत. बायको कुठे? खांद्यावर. आई वडील कुठे? मागे आहेत आणि त्यांच्या गळ्याला काय? दोरी. या पद्धतीने चाललंय. पुढे चाललेत पण नेमकं वेग कमी पडला. बाकीचे पुढे गेले, त्यांची वाट चुकली. कदाचित खरी वाट सापडायची होती म्हणून वाट चुकली असावी असा तो प्रसंग. आणि नेमके कुक्कुट स्वामींच्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी जाऊन पोचले. तिथं पोचल्यानंतर तिथं गेले. कुक्कुट स्वामी नेमके बाहेर होते उभे आणि त्यावेळेला पुंडलिकानी त्या नेमकं स्वामींनाच विचारलं, वाराणसीला जायला रस्ता कोणता हो? वाराणसीला जायला रस्ता कोणता म्हणल्यावर त्यांनी त्या पुंडलिकाकडे बघितलं, त्याच्या खांद्यावरच्या बायकोकडे बघितलं आणि गळ्यामध्ये दोरी बांधलेल्या अवस्थेत असलेल्या आईबापांकडे सुद्धा बघितलं. त्या कुक्कुट स्वामींना वाईट वाटलं. त्यांना वाईट वाटलं. हा वाराणसीचा पत्ता विचारतोय. काय विचारतोय? वाराणसीचा पत्ता, म्हणजे काशीला जाण्याचा पत्ता उदाहरणार्थ. मग त्यावेळेला ते म्हणाले, मी कशाला वाराणसीचा विचार करू म्हणाले, मला काय माहिती नाही. कशाला विचार करू म्हणल्यानंतर तो म्हणाला, असं का म्हणताय हो? काशी यात्रा घडावी असं प्रत्येकाचं मत असतं, तुम्ही असं का म्हणता? त्यावेळेला कुक्कुट स्वामी म्हणाले, माझी काशी, माझी वाराणसी तर माझ्या घरामध्ये आहे, माझ्या आश्रमामध्ये. म्हणजे कोण? तर माझे आई वडील. त्यावेळेला ते कुक्कुट स्वामी आतमध्ये आई वडिलांची सेवा करत होते. नंतर गेले आणि पुंडलिक तिथं थांबला. त्यांनी बोललेलं जे वर्मी लागलं त्याला घाव लागला आणि घाव लागला. रात्रभर झोप लागली नाही. सकाळी उजेडायची वेळ आली. बघतोय तर काय, 3 अतिशय सुंदर स्त्रिया, ज्यांचं चैतन्य इतकं वेगळं होतं, त्या स्त्रिया त्या कुक्कुट स्वामींच्या आश्रमामध्ये सडा रांगोळी करत होत्या. त्या चेहऱ्यामध्ये एवढं तेज होतं त्या तिघींच्या. त्यावेळेला पुंडलिक पुढे गेले आणि तुम्ही इथं सेवा काय करताय म्हणाले, तुमचं तेज तर वेगळं दिसतंय. त्यावेळेला त्या म्हणाल्या, अरे आम्ही गंगा यमुना सरस्वती आहोत. कोण आहोत? गंगा यमुना सरस्वती. आम्ही या ठिकाणी सेवेसाठी आलोय. कारण ते कुक्कुट स्वामी कुणाची सेवा करतायत? आई वडिलांची सेवा करतायत. असं म्हणल्यावर त्याला अजून वेगळं अवस्था व्हायला लागली. पुन्हा तो एका कोपऱ्यात बसून असं बारीक पटीतून बघत होता. कुक्कुट स्वामी आपल्या आई वडिलांची सेवा करतायत, ती अवस्था बघत होता. त्या अवस्थेचा आनंद तो घेत होता. आणि मग त्याला जाणीव व्हायला लागली की आपण आपल्या आयुष्याचं किती मातेरं करत बसलो. आणि अशा पद्धतीने त्याला त्या ठिकाणी जाणीव झाली. आणि जाणीव झाल्यानंतर मग तो आई वडिलांची सेवा करायला लागला. आई वडिलांनाही बरं वाटलं. आई वडिलांच्या लक्षात आलं की ह्याच्यात सुधारणा झाली, हा खरा सुधारला असं म्हणून आई वडिलांच्या लक्षात आलं. आणि त्या आई वडिलांनी आशीर्वाद दिला मनापासून. मग पुढे तशीच यात्रा केली. काशी यात्रा पूर्ण झाली. पंढरपूरला आले. पंढरपूरला सुद्धा नित्य तो आई वडिलांची सेवा करायला लागला. आणि आई वडिलांची सेवा करत असताना एक दिवस आई वडिलांची सेवा चालू आहे. जसं मगाशी झालं, मी शंकर असता झालो पांडुरंग त्या ठिकाणी जाऊन उभे राहिलेत. अरे मी आलोय तुझ्यासाठी. म्हणाले, मी बोलवलं नाही. कशाला आलाय? अरे तुझ्यासाठी आलोय. बरं ठीक आहे, आता आई वडिलांची सेवा चालली, ही सेवा होईपर्यंत ही वीट फेकली त्या दिशेला आणि या विटेवर उभं राहावा म्हणाले. अर्थ लक्षात घ्या. काय? त्यावेळेपासून पांडुरंग त्या ठिकाणी उभा आहे. तसं तुम्ही आम्ही सगळेजण आपण ह्या सद्गुरु माऊलीची लेकरं आहोत, पुंडलिक. पण पहिलेच पुंडलिक आहोत असं वाटतंय. पहिले पुंडलिक आहोत, तरी आपल्याला ही माऊली भेटलेली आहे. कुक्कुट स्वामी सर्व काही यांच्या चरणाशी आहे. यांचे विचार या ज्ञानबोधाच्या माध्यमातून आपल्याला कळतायत. आता या माऊलीची एकच इच्छा असावी की हे माझे सर्वजण खरे हे पुंडलिक बनावेत, अशी इच्छा असावी. एवढं मला मनापासून वाटतंय. हे गुढ या अध्यायाचं समजून घ्यावं असं लक्षात घ्या. ऐसा हा महिमा अगाध कथिला कृपे करून, ऐशा क्षेत्राशी जो घेईल समजावून, तयाच्या पदरी आमाप पुण्याच्या पडतील राशी, जयाशी न समजेल गुह्य ज्ञान, नावे ठेवील याशी, तयासी अधोगती होईल प्राप्त. म्हणून मनाच्या अंतकरणापासून जो भजेल या क्षेत्राशी, महिमा पठन करुणी रत होईल यासी, तो करून घेईल आपल्या देहाचे जन्माचे सार्थक करुणी,
उद्धरून तो जाईल ऐसा महिमा पुण्य पावन असे हे अगाध स्थल महात्म्य ऐसे असं बोलते स्थान महात्म्य यासी नाही कोणी निर्मिले नाही कोणी घडविले परी समय आल्या विना न प्रकटे ऐसे एक क्षेत्र असे श्री नारायणपूर सार्थक होईल जन्माचे ऐसे महात्म्य कथन केले दत्तदास नारायण सद्गुरूंनी वात्सल्य रूपे इति श्री सद्गुरु नारायण महाराज विरचित श्री नारायण ज्ञानबोध ग्रंथांतर्गत श्री गुरु शिष्य संवाद रूप दृष्टांत जागृती नाम चतुर्थोध्याय दत्तचरणी समर्पण करीत असे गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. या पण अध्यायाचं गुढ सांगताना सांगितलं हा महिमा आगाध असा महिमा आहे. हा कृपे करून सांगितलेला आहे. जो याला समजून घेईल त्याच्या पदरी आम्हा पुण्याच्या राशी पडतील आणि जो नावं ठेवील त्याला मात्र अधोगती प्राप्त होईल. म्हणून हे जे स्थान महात्म्य सांगताना पुढं ही ओळ जी आहे ती पुन्हा एकदा विचारात घेण्यासारखी की याची नाही कोणी निर्मिले नाही कोणी घडविले परी समय आल्याविना न प्रकटे. वेळ आल्याशिवाय होत नाही. आपल्याकडचं गणितच वेगळं आहे. त्या आधी केले मग सांगितलं सगळं आधी घडलंय आणि मग पुढे झालेलं आहे. अशा पद्धतीचं हे गुढ ह्या अध्यायामध्ये आहे.